तर मित्र नमस्कार. आता दिवसांदिवस खूप ऊन तापत आहे. मग आमच्या भाऊची तब्येत थोडी बिघडली होती आणि यश, अथर्व आणि मी निघालो मग पातूरला जाण्यासाठी. आणि रोडवर इतकी हवा लागते गाडीवर बसून काय सांगू तुम्हाला. नंतर पोचलो आम्ही पातूरमध्ये आणि नंतर गेलो आम्ही टिकवी चौकातून. आम्हाला जायचं होतं घुगे डॉक्टरकडे. मग आम्ही फायनली पोचलो पातूरमध्ये. इथं भेटले अर्णभाऊ. अर्णभाऊला घेतलं ब्लॉगमध्ये. आणि हे गजानन क्लिनिक घुगे सरांचं. आम्हाला इथं जायचं होतं अथर्वला घेऊन दवाखान्यामध्ये. आणि गेलो मग आम्ही आतमध्ये बसलो आणि अथर्व सर गेले होते आमचे चेकअपसाठी. आणि मित्र इथं एक खास सुविधा आहे. गजानन महाराजचे जे सेवाधारी असतात संस्थाला जातात त्यांच्यासाठी विनामूल्य आरोग्य सेवा आहे. तर इथं एकदम जे डॉक्टर सर आहेत ते एकदम चांगलं काम करत आहेत त्यांच्यासाठी. तर एक लाईक करा. आणि नंतर अर्णवनं आणलं होतं मेडिकल आणि अथर्वसाठी. मग चेकअप वगैरे झालं होतं. मग गेलो आम्ही अर्णवच्या इथं. लावली गाडी आम्ही पार्किंगला. आणि हा लहान मुलगा बघा मस्त बसलेला होता आणि इथं बसून मस्त टी व्ही पाहत होता बिचारा एकटाच. मग याला पण घेतलं ब्लॉगमध्ये. मग अथर्व भाऊला घ्यायच्या होत्या गोळ्या. मग आणलं होतं इथं पाणी आणि भाऊले म्हटलं औषध पण घ्या लागते. भाऊनं घेतल्या गोळ्या वगैरे. आम्ही तोपर्यंत या लहान मुलासोबत बसलो मस्त कार्टून पाहत. भाऊनं डायरेक्ट न झाकण घेता डायरेक्ट बॉटल लावली तोंडाले आणि घेतली औषध. मग जायचं होतं आम्हाला घराच्या रस्त्यानं. मग काय आलो बाहेर, लावली गाडीला चाबी आणि या दोघांची वाट पाहत बसलो. आणि हे दोघं मस्त एकानं बांधलं तोंडाले आणि आला मग. आणि आम्ही पातूरमध्ये आलो, कधी उपाशी जात नसतो. मग आलो आम्ही एका दुकानामध्ये. इथं घेतले आम्ही दोघांनं कोण. अथर्व भाऊ करत मी काही थंड खात नाही उन्हामुळे. मग त्यांना पण आम्ही काही ना काही खाऊ म्हटलं. मग भाऊनं घेतलं एक वेफरचं पॉकेट आणि आम्ही घेतले दोघांनं 2 कोन. बसलो मग इथं कोन खात आणि 5-10 मिनिटं बसलो. आणि मग आलो डायरेक्ट आम्ही देऊळगावच्या रसवंतीवर वगैरे काकाच्या इथं. म्हटलं आता उन्हात आलो आपण बसून गाडीवर, तर इथं पण आपण थंड होऊन जाऊ. मग इथं पण आम्ही रसासाठी ऑर्डर दिली आणि बसलो वाट पाहत रस कधी येते तर. मग फायनली रस झाला होता आमचा तयार. घेतला तिघांना पण एक एक ग्लास रस. आणि मित्र आता आपली ब्लॉगची सिरीज चालू होणार आहे 365 दिवसाचीच, म्हणजे 1 वर्षाची. ते पण लवकर चालू होणार आहे 2-3 दिवसामध्ये. आणि मित्र आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. तर चाललो आहे आता आम्ही घरी. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक पण करा.